नमस्कार मित्रांनो, निफ्टी तसंच बँक निफ्टीसाठी नेक्स्ट ट्रेडिंग डेची म्हणजे उद्याच्या ट्रेडिंग डेसाठी आपण स्ट्रॅटेजी डिस्कस करणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. मागच्या काही दिवसांपासून आणि जे आपण व्हिडिओ बनवलेले होते त्याच्यामध्ये आपण क्लिअरली सांगत होतो की ह्या पॉईंटच्या आसपास ना मार्केट जे आहे ते कंटिन्युअसली थोडंसं रेजिस्टन्स घेत आहे आणि इथून आपल्याला फॉल बघायला मिळू शकतो. तर लास्ट टाइम जेव्हा इथं ब्रेकआउट आला होता तर आपण थोडंसं वन डेच्या टाइम फ्रेमवर जर गेलो तर आपण इथं बघू शकतो की ब्रेकआउट आल्यानंतर मार्केटने एक नवीन ऑल टाइम हायच्या आसपास क्लोजिंग तर दिलेली होती. नंतर आपण बघू शकतो तिथून थोडंसं करेक्शन इनिशिएट होताना दिसतंय. लास्ट टाइम आपण क्लिअरली बोललेलो होतो, जर मार्केटने आता इथून सपोर्ट जर घेतला तर ह्या चॅनलच्या रेजिस्टन्स लाईनपर्यंत जाण्याची पूर्ण क्षमता आपल्याला ठेवतं. तर तसं झालेलंही आपल्याला दिसतंय. ऑलमोस्ट आपण बघू शकतो की 22,770 780ची लेवल आपल्याला बघायला मिळाली. पण त्याच्यानंतर जर बघितलं तर थोडंसं प्रॉफिट बुकिंग आणि लास्ट ट्रेडिंग सेशन पण जर बघितलं तर त्याच्यामध्ये जबरदस्त फॉल आलेला आपल्याला दिसतोय. त्याच्या प्रिव्हियसली जर बघितलं तर थोडंसं मार्केट एक फिक्स्ड रेंज प्रॉफिट बुकिंग तर आलेली होती, डाऊन साईडलाच क्लोजिंग दिलेली होती, पण एक फिक्स्ड रेंजमध्ये ज्याच्यामध्ये आपण इथं बघू शकतो 22,770 ते डाऊन साईडला 22,620. 22,620 नंतर जसं तुटलं आहे मार्केटमध्ये आपण इथं बघू शकतो 22,500च्या आसपास आपल्याला क्लोजिंग दिलेली दिसते. 22,500 नंतर डिरेक्टली मार्केटची जाणे नंतरची जी लेवल आहे जी ओपन होते ती डिरेक्टली मग ओपन होते 22,400ची परत, म्हणजे हे डाऊन साईडला चॅनलचे जे सपोर्ट आहे एक्झॅक्टली त्या पॉईंटला. तर आपण जर बघितलं ना तर ह्या पॉईंटच्या आसपास थोडंसं सॅच्युरेशन येऊन मार्केटमध्ये एक प्रॉफिट बुकिंग रॅपिड इनिशिएट होताना आपल्याला दिसते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला शेअर करायची झाल्यास किंवा तुम्हाला अनुभव आला असेल ह्या ट्रेडिंग सेशन्समध्ये, की याच्यामध्ये ना हे फॉल येत आहेत. आपण जसं इथून रेजिस्टन्सला इथं शॉर्ट करू शकलो असतो, ह्या सपोर्ट तुटल्यानंतर इथं शॉर्ट करू शकलो असतो, पण हे शॉर्ट केल्यानंतरही स्पेशली बायर्ससाठी प्रीमियम जे आहेत ना ऑप्शन चेनमधले प्रीमियम्स जे आहेत, तुम्ही पुट साईडला जाणार असेल किंवा कॉल साईडला जाणार असेल, जसं की इथं सपोर्ट तुटल्यानंतर, तर प्रीमियममध्ये फार जास्त स्पाईक होत नाही आहे, फार जास्त फायदा होत नाही आहे. मोस्ट प्रोबेबली जर बघितलं ना तर याचं रिझन हे आहे की डायरेक्शनल मूव्ह तर येतो आहे वन साईडला, बट विदाऊट मोमेंटम. इथून जर बघितलं तर मार्केटने इथून फॉल चालू करायला सुरुवात केली. एवढ्या मोठ्या 2 कॅन्डल बांधल्यानंतर आपण बघू शकतो डायरेक्शन सेम आहे, बट मोमेंटम इथं संपून गेलेलं आहे एवढ्या ह्याच्यामध्ये. तर अशामध्ये काय होतं आहे ना की याच्यात सेलर जे असतात, ऑप्शन सेलिंग जे करतात, तर त्यांना याच्यात बऱ्यापैकी फायदा होतो. प्रीमियम जे आहे ते याच्यामध्ये डिके होण्याचे चान्सेस मोस्ट प्रॉबेबली जास्त असतात. तुम्ही करेक्ट जरी असाल बाईंगमध्ये, आपण जर विचार केला इथं सपोर्ट तुटल्यानंतर जर कोणी इथं सेलिंग केली असेल, शॉर्ट केलेलं असेल मार्केटला, पुट बायर जे असतील, तर त्यांना थोडाफार फायदा झाला असेल, पण मोस्ट प्रोबेबली जसा मोमेंटममध्ये झाला असता ना तसा मोस्टली तुम्हाला इथं झालेला दिसत नाही. ज्यांनी इथं कॉल घेतला असेल सपोर्ट बघून त्यांना तर ह्या मोमेंटममध्ये ऑलरेडी म्हणजे सगळं प्रीमियम तर मोस्ट प्रोबेबली बऱ्यापैकी लॉसमध्ये गेलंच असेल, त्यात कुठली शंका नाही. पण याच्यामध्ये जर बघितलं ना तर इथंही प्रीमियममध्ये कुठला स्पाईक नाही. इवन रॅदर जर कोणी या लेवललाही जर कोणी शॉर्ट केलेलं असेल मार्केटला, पुट बाय केलेलं असेल, तर ह्या मोमेंटममुळे होतं काय ना, तर प्रीमियममध्ये जे ड्रॉप होतो तर त्याच्यामध्ये मोस्ट प्रोबेबली डायरेक्शन करेक्ट पकडून सुद्धा आपल्याला म्हणावा तसा फायदा होत नाही. तर असे काही काही दिवस येतात मार्केटमध्ये जिथं तुम्हाला करेक्ट असूनही स्टील कॉशियस राहायचं आहे. अशा वेळेला लॉट सायझिंगमध्ये थोडंफार तुम्ही कॉम्प्रोमाइज करू शकता किंवा अर्ली प्रॉफिट बुक करणं ही एक बेस्ट गोष्ट असू शकते, की ज्याच्यामध्ये एवढ्या मोमेंटममध्ये जे काय फायदा मिळाला थोडंफार वाट बघायची आणि नाही मिळालं, नाही डायरेक्शन घेताना दिसलं, एक्झिट करायचं आहे. याच्यानंतर जरा मोमेंटम काही दाखवलं असतं एखाद दुसरी ट्रेड तुमच्या रिस्क ॲपेटाईटनुसार तुम्ही एंटर केलं तरी चालेल. कारण की तुम्ही इथं बघू शकता की मार्केटमध्ये 234 पॉईंट्सचा फॉल आलेला आहे आणि ऑब्झर्व करा, तुम्ही ऑप्शन चेन तुमची ओपन करा, याच्यामध्ये तुम्ही बघा की प्रीमियममध्ये काही फरक झालेला आहे का पुट साईडला. सेम केस बँक निफ्टीमध्ये, बँक निफ्टीबद्दलही बोलून घेऊया. तर बँक निफ्टीमध्येही जर बघितलं तर अपर साईडला रेजिस्टन्स आपल्याला जे दिसत होतं 48,960च्या आसपास, तिथून मार्केटने फॉल घ्यायला सुरुवात केलेली आहे. स्टील या रेंजमध्येच आहे. डाऊन साईडला सपोर्ट तुटून जस्ट त्याच्या थोडंसं खाली क्लोजिंग दिलेली आहे. याच्यामध्येही आपण जे एक्सपेक्ट केलेलं होतं की चॅनलच्या अपर साईडच्या रेजिस्टन्सपर्यंत मार्केट रॅली देऊ शकतं, ती दिलेली आहे. तिथूनच आता परत एकदा रेजिस्टन्स घ्यायला सुरुवात केलेली आहे. तिथूनच परत एकदा रेजिस्टन्स घेऊन सेल ऑफ यायला सुरुवात झालेली आहे. तर आता उद्यासाठी आपली ट्रेडिंग स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे ती आता आपण डिस्कस करूया. पण त्यापूर्वी मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला
विसरू नका. तर चला उद्यासाठी स्ट्रॅटेजी डिस्कस करूया. थोडंसं डेटाकडे नजर टाकूया. डेटा काय सांगतोय? तर 18 एप्रिलची एक्सपायरी असणार आहे. 0.7च्या आसपास पुट कॉल रेशिओ आहे. आपण इथे बघू शकतो की निफ्टीमध्ये 22,700च्या आसपास जबरदस्त आपल्याला इथं कॉल रायटिंग झालेली दिसते. जबरदस्त इथं रेजिस्टन्स बनलेला आपल्याला दिसतंय. ते डायरेक्टली 22,600ला थोडंसं कॉल रायटर पुट रायटरमध्ये टफ चालू आहे. सपोर्ट डायरेक्टली स्ट्रॉंग आपल्याला जो बनताना दिसतोय तो 22,200च्या आसपास आणि त्याच्या आधी जर बघितलं तर थोड्याफार प्रमाणात 22,500. सपोर्ट्समध्ये किंवा बायर जे आहे त्यांच्यामध्ये थोडंफार अंडर कॉन्फिडन्स आपल्याला ते दिसत आहेत. 0.7 म्हणजे थोडंसं ओव्हरसोल्डच्या आसपास गेलेलं आहे. उद्या बऱ्यापैकी पिक्चर क्लिअर होईल. जर बायर्सच्या काही पोझिशन्स बनताना दिसल्या, काही सपोर्ट स्ट्रॉंग होताना दिसले, तर इथे चांगल्या लेवल्स काम करतायत ह्या 22,500 आणि 22,600 याचं आपल्याला एक पुश मिळून जाईल. 0.7च्या आसपासच पुट कॉल रेशिओ आहे बँक निफ्टीचा. 16 तारखेला एक्सपायरी आहे बँक निफ्टीची. याच्यामध्ये जर बघितलं तर 49,000 पासून तर 48,800 48,700ला जबरदस्त सपोर्ट बनलेला आहे, रेजिस्टन्स बनलेला आहे. कॉल रायटिंग भरभरून प्रमाणात झालेली आहे. सेम निफ्टीसारखंच 48,500 आणि 48,000 ह्या दोन लेवलला थोडंफार सपोर्ट आहे, पण ॲज कम्पेअर्ड टू रेजिस्टन्स किंवा कॉल रायटर पुट रायटरमध्ये त्यातल्या त्यात तेवढा कॉन्फिडन्स आपल्याला बनलेला दिसत नाही आहे. तर चला निफ्टीपासून सुरुवात करूया. निफ्टीचा वन डेचा टाईम फ्रेम घेऊया. वन डेच्या टाईम फ्रेमवरती आपल्याला कशा प्रकारचं मोमेंटम बनताना दिसतंय, काय प्रोबॅबिलिटीज असू शकता, मार्केट काही सपोर्ट वगैरे कुठे घेताना दिसतंय आता, तर त्या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. तुम्ही व्हिडिओला पूर्ण बघा मित्रांनो, शेवटपर्यंत बघा. मोस्ट प्रोबेबली जर बघितलं ना तर इथून जे मार्केटनं सपोर्ट घेतलेला आहे आपण बघू शकतो. या चॅनलच्या मध्येच मार्केटचा जे आहे वाटचाल चाललेली आहे. इथून रेजिस्टन्स घेतलं, सेल ऑफ आला, सपोर्ट घेऊन बऱ्यापैकी अपर साईडला अप मूव्ह एक दिलेला आहे आणि आता जे थोडासा पुलबॅक जो आलेला आहे तो प्रिव्हियस रेजिस्टन्स जे आहे त्याच्या आसपास आलेला आहे. तर ही लेवल महत्त्वाची असेल 22,500 ते 480 470ची. याच्या खाली जर येताना दिसलं तर नेक्स्ट सपोर्ट डिरेक्टली आपण 330 300च्या आसपास बघू शकतो, जी की हे चॅनलच्या सपोर्ट लाईन डाऊन साईडला असू शकते. जर मार्केटला हे चॅनल ब्रेक करायचं असेल तर मोस्ट प्रोबेबली आता हे जे रेजिस्टन्स आहे इथं सपोर्ट घेऊन मोस्ट प्रोबेबली हे जे मूव्ह आलेलं आहे याला कंटिन्यूएशनमध्ये जर जाताना दिसलं तर हे चॅनल ब्रेक होण्याचे चान्सेस आपल्याला बनताना दिसू शकतात. तर अपर साईडचे तसे चान्सेस आहेत का? तर मोस्ट प्रोबेबली पर्सनली मला विचाराल तर ते मला थोडेसे कमी वाटत आहे, कारण की याचं सपोर्ट अगदी इथं जवळ आहे जर चॅनलमध्येच राहायचं असेल तर. दुसरी थोड्याशा इंटरनॅशनल घडामोडी ज्याच्यामध्ये आपण न्यूजमध्ये ऐकतच आहोत की इस्रायल आणि लेबनान यांच्यामध्ये थोडंसं चिंताजनक परिस्थिती चालू आहे. थोडंसं तिथं युद्धजन्य परिस्थिती बनलेली आहे. तर त्याचा काय असर पडू शकतो मंडेला मार्केट त्याला कसं रिॲक्ट करेल याच्यावर सगळ्या गोष्टी डिपेंड आहे. कंडिशन फक्त एक आहे की त्याला कसं रिॲक्ट करतं मार्केटने. जर ती न्यू जे काही इव्हेंट आहे त्याला मोस्ट प्रोबेबली जास्त जर महत्त्व दिलं नाही तर 480च्या आसपास सपोर्ट घ्यायला पाहिजे. सपोर्ट घेऊन इथं वाटचाल कंटिन्यू करायला पाहिजे. अदरवाईज 480ची लेवल जर तुटली तर डिरेक्टली आपण 300च्या लेवलपर्यंत 22,300च्या लेवलपर्यंत जाताना आपल्याला मार्केट दिसत आहे. तर चला 5 मिनटाच्या टाईम फ्रेमवरती आपण बघूया. 5 मिनटाच्या टाईम फ्रेमवरती आपल्याला कशा प्रकारे रेलेव्हन्स दिसतं आहे मार्केटचं. तर त्याच्यामध्ये क्लिअरली आपण इथं बघू शकतो की 22,400 480 ही जी लेवल आहे या लेवलच्या आसपास जे आहे ते मार्केट आपल्याला सपोर्ट घेताना दिसू शकतं. याच्यावरती जोपर्यंत मार्केट आहे तोपर्यंत थोडासा सेल ऑफचा अटेम्प्ट आपल्याला किंवा शॉर्ट करायचा अटेम्प्ट जो आहे तो टाळायचा आहे. अपर साईडला रेजिस्टन्स ऑब्व्हियसली 600-650ची लेवल प्रिव्हियसली जिथं सपोर्ट एक्सपेक्टेड होता पण तो सपोर्ट तिथं ब्रेक झालेला आहे, तर रेजिस्टन्स तिथं घेऊ शकतं. या लेवलच्या वरती जरा निघालं तर पहिलं आणि इझी टार्गेट आपल्याला बनताना दिसेल की प्रिव्हियस जे रेजिस्टन्स होतं 770ची लेवल 22,770 किंवा प्रिव्हियस हाय जो आहे ऑल टाईम हाय त्याच्या आसपास मार्केट जाताना दिसू शकतं. याच्यानंतर सेकंड पॉईंट आणि डेटा वाईज पण आपण बघितलं की त्याच्यामध्ये 22,850 ते 900 ही लेवल जी आहे ही अचिवेबल आहे. इथपर्यंत मार्केट जाण्याचं पोटेन्शियल आपल्याला दाखवत आहे. डाऊन साईडला जसं वन डेच्या टाईम फ्रेमवरही आपण बोललेलो आहे की 330 ते 300पर्यंतचा हा कम्प्लीट एक सपोर्ट झोन नंतरचा आहे. ही लेवल ओपन होत आहे, इथपर्यंतचं टार्गेट मिळू शकतं. सेकंड टार्गेट जर बोलायचं जर गेलं तर मग डिरेक्टली 250-225ची लेवल ओपन होताना आपल्याला दिसते ते 200पर्यंत. तर या लेवलसाठी आपण शॉर्ट करू शकतो. या दोन टार्गेटकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. इथं आपण पुट साईडला एक अटेम्प्ट आपण घेणार आहोत.
बँक निफ्टीबद्दल बोलून घेऊया. बँक निफ्टीमध्येही आपण जर बघितलं तर स्टिल रेंजमध्ये आहे. रेंज थोडीफार मोठी आहे. विदिन द रेंज रिस्की ट्रेड बनेल. ज्यांना कोणाला अटेम्प्ट करायचं असेल करू शकता. बट मोस्ट प्रोबेबली 48,965 याच्यावरती जात नाही किंवा 48,500 48,500 तर डिरेक्टली 48,448 हा 550 पासून ते 448 हा कंप्लीट एक सपोर्ट झोन आहे. याच्या खाली जोपर्यंत जात नाही तोपर्यंत सेल ऑफचा अटेम्प्ट किंवा शॉर्ट करायचं टाळायचं आहे. तर डाऊन साईडला टार्गेट मला बनताना दिसत आहे 48,000ची लेवल. या लेवलकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. इथपर्यंत मार्केट जाताना दिसू शकतं. अप्पर साईडला मग टार्गेट आपल्याला बनताना दिसतं आहे 972 नंतर डिरेक्टली जे की येऊ शकतं 49,500ची लेवल. नेक्स्ट टार्गेट या लेवलपर्यंत आपण ट्राय करू शकतो. हे 2 कन्झर्वेटिव्ह टार्गेट आपण सध्या ठेवलेले आहेत. अदर दॅन दॅट काही लेवल ओपन होताना दिसत असेल तर आपण टेलिग्रामवरती आपल्या अपडेट करूयाच. तर अशा प्रकारे सगळ्या प्रोबॅबिलिटीज आणि पॉसिबिलिटीज आपण डिस्कस केलेल्या आहेत. आशा करतो की तुमचा उद्याचा ट्रेडिंगचा दिवसही चांगलाच असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.